सावजी किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। तर ही अगदी सांबारासारखी दिसते। हिला मी छान 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, परत मिठाच्या पाण्याने पण छान धुवून घेतलेलं आहे। आणि यासाठी लागणारी सामग्री जी आहे ती हिरवा कांदा, हिरवी मिरची लांब कापलेली, मुगाची डाळ आणि लसूण, त्याचप्रमाणे राई, जिरं, हळद, चवीनुसार मीठ। तर मी तेल साधारणतः 2 चम्मच हे तेल गरम करायला मांडलेलं आहे। छान गरम झालेलं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण राई हे तडकू देऊया। तसेच या भाजीमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि हिवाळ्यात ही भाजी खाणे अगदी छान असते। वातरोगाला सुद्धा आराम देते। तसेच याची तासीर जी आहे ती गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात ही भाजी आवर्जून खायला पाहिजे। त्याचप्रमाणे यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणात असते आणि आमवात, साधावात जो असतो त्यामध्ये आपल्याला फायदा देतो। त्यामुळे ही भाजी आपण हिवाळ्यात नक्की एकदा खाऊन बघा। तर आपली राई छान तळकलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये लसूण टाकून घेऊया। लसूण थोडं लालसर होऊ द्यायचं आहे। आपण जिरं पण टाकून घेतलेलं आहे। लसूण पण झालेलं आहे आणि हिरवा कांदा आम्ही छान धुवून घेतलेला आहे, तर तो पण आता आपण सोडून देऊया। याला थोडं परतून घेऊया। यात हिरवी मिरची पण टाकून घ्यायची। त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया। हळद आणि मीठ तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता। आणि आता ही डाळ जी आहे ती मी 1-2 पाण्याने धुवून टाकलेली होती, परत एकदा धुते आणि ही डाळ पण यामध्ये होऊ द्यायची आहे। कांदे आणि मिरची होतपर्यंत ही डाळ पण यामध्ये छान होते। यामध्ये विटॅमिन्स B3, B6 पण भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे हिवाळ्यात ही भाजी तुम्ही आवर्जून एकदा तरी करून बघा, खायला पण छान वाटते। ज्यांनी कोणाला वात असेल तर त्यांनी ही आवर्जून खा। हातपाय दुखी वगैरे याने बसून जाते। हिवाळ्यात ही भाजी खायला अगदी छान असते। याचे डंठल पण आपण कापूनच घ्यायचे, याला तोडायची गरज नाही। बारीक जर चिरली तर याचे डंठल वगैरे सगळं आपल्या खाण्यात येऊन जाते। त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन्स वगैरे मिळते। सुटलेलं आहे, ते पाणी सुकू द्यायचं आहे आणि छान याला होऊ द्यायचं आहे। याला झाकायचं अजिबात नाही, आणखी पाणी सुटते। त्यामुळे अशीच भाजी होऊन जाते आणि झटपट होते, काही वेळ लागत नाही भाजीला। खायला पण छान वाटते, पोळीसोबत आपण खाऊ शकतो। पाणी सुकलं की भाजी पण छान शिजून जाते। मीडियम टू हाय फ्लेममध्ये आपण ही भाजी शिजवून घ्यायची। थोडा वेळ होऊ द्यायची आहे ही, आता अगदी 5 मिनिट होऊ द्यायची आहे। त्यानंतर ही भाजी झाली।
बघू शकता आपण या भाजीतलं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे भाजी आपली झालेली आहे. तर ही एकदा आवर्जून करून बघा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि ही भाजी हिवाळ्यात एकदा दोनदा तरी सर्व करते. अगदी छान वाटते ही भाजी. आपण पोळीसोबत, पराठ्यासोबत खाऊ शकतो. तसेच यामध्ये विटॅमिन्स वगैरे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण एकदा तरी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.